हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीवर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 4 इंच. तर मैत्रिणींनो, जेवढी आपण गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच इथे गळा उंची घेतलेली आहे आणि असा राऊंडमध्ये बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता तो आपण इथे कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, आपण गळ्याची कटिंग करून झालेली आहे. तर आता हे बाजूला ठेवून आपण ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घेऊयात. तर इथे आपण मागच्या साईडला पोटली बटन लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण सेंटरला कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने सुंदर असे काट घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, इथं पोटली बटन आपण अगोदरच तयार करून घेतलेले आहेत आणि पोटली बटन लावण्यासाठी इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळ्याची मार्किंग करून आपल्याला इथे पोटली बटन लावून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, हे पोटली बटन आपण थर्मोकॉलच्या बॉलपासून तयार केलेले आहे. तर ते पोटली बटन तुम्हाला तयार कसे करायचे ते बघायचे असतील तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मैत्रिणींनो, पोटली बटन लावताना आपल्याला टंचन उचलून घ्यायचं आहे आणि सुई पोटली बटनवर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पोटली बटन व्यवस्थित लागतील. तर बऱ्याच मैत्रिणींना पोटली बटन लावताना इकडे तिकडे होतात आणि लावताना व्यवस्थित लागत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. अगदी सहज तुम्हाला पोटली बटन लावता येतील. प्रत्येक पोटली बटनला असंच करायचं, थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे तिथे टंचन उचलून घ्यायचे आणि त्याखाली पोटली बटन ठेवून आपल्याला टंचन खाली ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अगदी व्यवस्थित आपले एकसारखे पोटली बटन लावले जात आहेत. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. बघा मैत्रिणींनो, आपले पोटली बटन लावून तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही कार्यक्रमात किंवा ऑफिसमध्ये दोन्हीकडे ही 2 in 1 अशी ही डिझाईन वापरू शकता. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. बघा मैत्रिणींनो, आपले एकसारखे पोटली बटन लावून तयार झालेले आहेत आणि इथे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. तर आता आपल्याला दुसरी साईड घ्यायची आहे आणि त्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. तर मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी ही डिझाईन आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, फिनिशिंग सहित आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आता ही व्यवस्थित आपल्याला पोटली बटनवर ठेवून घ्यायची आहे. आणि अगदी हळूवारपणे शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना पोटली बटन एकसारखे आले पाहिजे किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपली शिलाई अगदी व्यवस्थित आली पाहिजे आणि कपड्याला कुठेही झोळ नाही आला पाहिजे. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित शिलाई मारून झालेली आहे आणि अगदी सुंदर असा आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. बघा, शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे अस्तरचा कपडा घ्यायचा आहे. तर अस्तरवर आपण अगोदरच गळा कट करून घेतलेला आहे, तर तो अगदी सेंटरमध्ये आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे. तर गळा ठेवताना इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला इथे आता टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावण्याने आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही आणि शिलाई मारायला आपल्याला अगदी सोपं जाते. त्यामुळे टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे 2-3 ठिकाणी मी टाचपिन लावून घेतलेले आहे आणि शिलाई मारून घेत आहे. तर जशी गळ्याचा आपले आकार आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, फिनिशिंग सहित एकसारखी शिलाई मारून घेतलेली आहे. आता लगेच आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर आपला गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील
आपल्याला इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. बघा मैत्रिणींनो, आपली कमरेच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे. आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे सगळीकडे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता टाचपिन काढून आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा पलटून घ्यायचा आहे आणि आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. लगेच इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारताना आपल्याला कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून कपड्याला मध्ये कुठेही झोळ येणार नाही. आणि लगेच साईडने शिलाई मारून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर आपल्याला शिलाई मारून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला लगेच मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकताना नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनी मोजून घ्यायचं आहे आणि तिथे खडूच्या साहाय्याने रेष ओढूनच इथे टक्स टाकून घ्यायचा आहे, तर जेणेकरून आपला टक्स खालीवर होणार नाही यासाठी. टक्स टाकून झाल्यावर फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.